I was so sure of our love. I never thought of any reason, a doubt about us. And now I'm right back at the start. Halfway through a bottle, baby, and nothing to know. I thought that I could keep it low. Take it easy, take it slow. We ended up just like before. So take it easy, take it easy. I thought that I could keep it low. Take it easy, take it slow. We ended up just like before. So take it easy. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप कपाले आणि आज आपण जाणार आहेत भंडारा डोंगरवर, जिथे संत तुकाराम महाराजांनी त्यांचे जे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंग लिहिलेल्या ठिकाणी त्या मंदिराचे नाव आहे गाथा मंदिर. आणि संत तुकाराम महाराजांविषयीची माहिती आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेणार आहे. तर चला या सुरुवात करूया. मित्रांनो, आपण बघू शकतात भक्ती शक्ती चौकामध्ये आलेलो आहे आपण आता. आणि इथे आपण जर जेवणाचा आस्वाद जर घ्यायचा असेल आपल्याला, तर इथे एक डबल डेक्कर बस आहे इथे, जिथे तुम्ही वरच्या मजल्यावर बसून जेवण वगैरे नाश्ता तुम्हाला पाहिजे त्या आवडीचे रुचकर पदार्थ इथे खाऊ शकतात. हे बघा, रिक्षावाले ट्रकवाले लोक कशा प्रकारे टू व्हीलर वाल्यांना त्रास देतात. अशा वातावरणामध्ये आपल्याला फिरण्याचा जो आनंद असतो ना, तो जगा वेगळा असतोय. आपण आपलं जे वातावरण असतंय, नैसर्गिक वातावरण, आणि जे मानवाकृतिक बनवलेलं असतंय, याच्यामध्ये खूप फरक असतोय. मित्रांनो, आता आपण देहू गावामध्ये आलेलो आहेत आणि देहू गावामध्ये प्रवेश करतेवेळीच हे एक महाप्रवेशद्वार आहे. तिथे आपण बघू शकता. आपण जस्ट आता मध्ये एंट्री करतोय. पुण्यावरून म्हणजे माझ्या घरापासून फक्त 12 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लोकेशनवरून ठरवू शकता. मी जर जीपीएस ला बघितलंय, माझ्या घराजवळून फक्त 12 किलोमीटर आहेत. मित्रांनो, आपण बघू शकतात, आपण आता उभे आहेत इंद्रायणी नदीवर. आणि इथे बघू शकता तुम्ही, आपल्या मागे नदीला किती पूर आलेला आहे. 3 दिवस झाले पुण्यामध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे इथे पाण्याचा प्रवाह नदीचा खूप वाढलेला आहे. आणि आपल्या मागे बघू शकतात, इथे कार्यक्रम आहे कसला तरी इथे. मित्रांनो, आता आपण आहोत इंद्रायणी नदीवर आणि आपण इथे तुम्हाला मंदिर वगैरे आणि नदीचा प्रवाह वगैरे आणि तुम्हाला इथल्या माहिती थोडीफार मी सांगितली आहे, मला जेवढी आहे तेवढी. आणि आता आपण आपल्या गाडीमध्ये बसूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया.
मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण भंडारा डोंगर इथे पोहोचलेलो आहेत. आपण भंडारा डोंगरच्या मेन प्रवेशद्वारावर आहे. तर वातावरण बघू शकता तुम्ही, किती निसर्गमय वातावरण आहे. म्हणजे पाऊस, झुरझुर पाऊस चाललेला आहे. तर चला मग आता आपण पुढे प्रस्थान करूया. मित्रांनो, आता आपण बघू शकता आपण आलोय भंडारा डोंगरच्या वर. पण इथे पाऊस जास्त असल्यामुळे आपण गाडी घेऊन पुढे जाऊ शकत नाही, कारण की आपल्याला पुढचं काही पण दिसत नाहीये. पाऊस खूप जोराचा पडतोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता भंडारा डोंगर इथे आलेलो आहे. इथे वर जाण्यासाठी आपल्याला पायदळ जावे लागेल. तर आपल्याला इथे गृहस्थ भेटले आहे, त्यांच्याकडून आपण थोडी मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया. तर इथल्या मंदिराविषयी तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगू शकता? नमस्कार मित्रांनो, आज पाहत आहात की जिथं निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपले जे लोक आहेत ते इथं उपस्थित झाले आहेत आणि ते भंडारा डोंगर याविषयी इथं माहिती घेण्यासाठी आले. भंडारा डोंगर म्हणजे हे एक तीर्थक्षेत्रच आहे. जशी महाराष्ट्रातली अनेक अशी तीर्थक्षेत्र आहेत. पांडुरंगाच्या बाबतीत, वारकऱ्यांच्या बाबतीत, धार्मिक संप्रदायाच्या बाबतीत जर सगळ्या देवांना जेवढा मान आहे, तसंच त्या भंडारा डोंगरालाही तेवढाच मान आहे की जे श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांचा राहता वाडा किंवा त्यांचं वैकुंठ गमन हे क्षेत्र जरी असलं तरी ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं जे जास्तीत जास्त काळ ज्या डोंगरावरती गेला तो हा डोंगर म्हणजे भंडारा डोंगर. तिथं अनेक त्यांनी अभंग रचले, समाजावरती, देशावरती, देवावरती, धर्मावरती असे अनेक अभंग त्यांनी इतर रचले. समाज प्रबोधन हे जास्तीत जास्त संत तुकाराम महाराजांनी केलं, तेही ह्याच डोंगरावर. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे इथं आल्यानंतर प्रत्येक भाविकाला भावनाविवश होऊन इथं एक शांत अशी ध्येयचित्ती लाभते. प्रत्येक धारकऱ्यानं, वारकऱ्यानं, शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक वारकरी किंवा देवादेशा धर्माविषयी अभिमान असलेल्या प्रत्येकानं एकदा का होईना या भंडारा डोंगरावरती यावं आणि इथं नतमस्तक व्हावं, एवढीच अपेक्षा, इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यांनी आपल्याला पुरेपूर माहिती दिली आहे, त्याबद्दल आपण यांचे मनापासून आभार मानतोय. आणि आपण आता पुढची वाटचाल करूया. इथून आपल्याला पुढे पायदळ जावे लागेल. तर चला मग पुढे जाऊया. मित्रांनो, आपण बघू शकता आपण आता आलेलो आहे संत विठ्ठल रखुमाई माता तुकाराम महाराज मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर, तालुका मावळ, जिल्हा पुणे. तर चला आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करतो.
बघू शकतात आता आपण आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि संत तुकारामाच्या पावन झालेल्या भूमीमध्ये, जिथे संत तुकारामांनी अभंग म्हणजे आपल्याला जे शक्य नाही अशा गोष्टीवर मात करत आपल्याला उत्साह निर्माण होणार कुठल्या गोष्टीविषयी याविषयी चांगल्या प्रकारे इथे अभंग लिहिलेले आहेत आणि ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्लॉग आपण इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण